तिकडे केळी उत्पादकांना आखाती युद्धाचा फटका बसतोय। निर्यात थांबल्यानं केळीचे बाजारभाव गडगडलेत। केळी उत्पादकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आणि याचाच आढावा घेत केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात सध्या केळीवरती संकट येऊन पोहोचले ते युद्धाच्या परिणामाचा, आणि त्याच परिणाम खरं तर आखाती देशामध्ये निर्यात होणाऱ्या केळीवरती उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते। आपण पाहू शकता की केळीची अवस्था खरं तर हार्वेस्टिंगला आलेली ही केळी आहे, आणि यातूनच खरं तर शेतकऱ्यांना कुठेतरी 4 रुपये मिळणार होते, आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात कुठेतरी संसाराचा गाडा हाकण्याचं काम चालणार होतं। मोठ्या आशेनं या ठिकाणी केळीची लागवड केली होती। काय सांगाल, या युद्धाचा केळीवरती काय परिणाम झाला? खरं तर जगामध्ये जे युद्धाचं सावट आहे त्याचा सगळ्यात मोठा आणि फटका कोणाला बसला असेल तर शेवटी शेतकऱ्याला बसलाय। येत्या काळामध्ये बघायला गेलं तर गेल्या वर्षी ज्या पद्धतीमध्ये लागवडी झाल्या होत्या त्या तुलनेमध्ये आता जर रेट जर पडले, या युद्धाचा परिणाम थेट रेटवरती होतोय, आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की लागवडी थांबतील आणि भविष्यामध्ये मग त्या केळीचं उत्पन्न घटेल आणि पुन्हा रेटचं मग फ्लक्च्युएशन होऊ शकतं। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे।